नाव काय म्हणालीस तुझं? चिंगी. सिरियसली? चिंगी हे काय नाव आहे? हा, पण आता सगळे मला त्याच नावाने हाक मारतात ना. नाही नाही नाही, लेट मी थिंक. तुझं नाव ना असं अंजली, नुपूर, पायल. नुपूर नुपूर छान वाटतं ना? अहो, पण माझं नाव आहे की चिंगी. ऑल राईट. फूल हवंय? हो. थँक्यू दादा. काय झालं? दादा, जस्ट लुक ॲट मी. मी दादा वाटतो तुला? हो. दादा नाही म्हणायचं मला. सॉरी. मग काय म्हणू? सगळ्यांसमोर सर. आणि आजूबाजूला कोणी नसताना तेव्हा घाबरलीस तू? तू खरं घाबरलीस? ओह गॉड, अगं मी मजा करत होतो. घे. अगं घे. मला माहित नाही तुला हे कोणी सांगितलंय की नाही. हसताना खूप छान दिसतेस. काय नारायण दादा, झेपताय का? हा, झेपायला काय झालं? इतके वर्ष झाले हीच काम करतोय. अहो, कुठे झेपताय? अवतार बघा तुमचा कसा झालाय. तुम्ही एक काम करा, ते टिकाऊ माझ्याकडे द्या, मी काम करते आता. अरे नको नको, राहू दे, मीच करतो. तुला लागलं बिगलं तर? अहो, मला काय लागत बिगत नसतंय बघा. आणि जरा काम करून उंची वाढली तर वाढली, तेवढंच बरं नाही का? द्या टाळी. हे टाळी. आणि असं बी जिथं पडतो चिंगीचा पाय तिथं घाबरायचं कारणच नाही. एकदम झकास. बरं, आता घ्या सरबत घ्या आणि ते टिकाऊ द्या माझ्याकडे. हे घ्या. हो ताई, हे काय? अगं, झाडांना खत नको का? अहो, पण हे असं पिशवीत विकत मिळतं काय? हो, आमच्या गावाला तर आम्ही घरातच बनवतो. म्हणजे फळांच्या साली, चहाचा चोथा, प्लास्टिक सोडून ना सगळा कचरा एका मडक्यात टाकायचा की झालं खत तयार. अरे वा, खरं तर किती छान आयडिया आहे. आता एक काम कर, इथे घरी तसंच करूया आपण. तू घे त्याची जबाबदारी. घेते की, त्यात काय. बरं ताई, या रोपट्याला फुलं कधी येतील हो? अजून 1.5 महिना. 1.5 महिना? अय्यो, म्हणजे मी गावीची गुलाबाचं रोपटं लावलंय ते पण तयार होईल की. म्हणजे त्यालाही आता काही दिवसांनी फुलं यायला लागतील, हो ना? येतील. पण खरं सांगू का, मला झाडं लावायला ना खूप आवडतं. तुम्ही बघा, मी आता ना लई शिकेन, लई मोठी होईल आणि मग ना स्वतःचा संसार थाटेन. आणि ते एकदा झालं ना का मग घरात सगळीकडे अशी झाडच लावेन. संसार आत्तापासूनच? हो, ते ना माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे की एक दिवस ना माझ्या स्वप्नांचा राजकुमार येईल, अशी गाडीची चावी फिरवत, आणि मग मला गाडीत बसवेल आणि सुसाट कुठेतरी घेऊन जाईल. थांब थांब, ब्रेक दे थोडा गाडीला. लहान आहेस तू अजून. हो, पण आता नाहीच की, मोठी झाली की. हा, येस ब्रो. काय रे, काही हवंय का? या या, बाकी काय म्हणतोस? हा, रेस कोर्स काय म्हणतात? इट्स यार, आय एम मिसिंग रेस कोर्स मॅन.
आणि मी टोमॅटो, काकडी, कलिंगड, पेरू, लिंबू सगळ्या बिया जमवल्यात. आणि मजा माहितीये का तुला, मला यावेळी 6-7 गुलाबांचे प्रकार सुद्धा मिळालेत. हा वा वा वा, अगं किती छान. म्हणजे ही सगळी झाडं जर रुजली ना तर आपल्या आश्रमासाठी एक छोटं किचन गार्डनच तयार होईल बघ. आपल्याकडच्या आजी आजोबांची पण किती इच्छा आहे की त्यांच्या अपरोक्ष सुद्धा आपल्या आश्रमामध्ये कायम असं छान फुलं झाडं फुलली पाहिजेत. हो, सगळे एकदम खुश होतील बघ. आणि बाकी तिकडे कशी चालली आहे ग वृक्षारोपणाची तयारी? एकदम जोरदार. त्याचसाठी मी तुला कॉल केलेला. या वर्षीचा वसुंधरा दिवस आहे ना, तो आपण थोडासा ना वेगळा साजरा करतो. त्याच संदर्भात ना आज एक मीटिंग झाली आणि कामत आजोबांनी एकदम भारी आयडिया सुचवली आहे. काय काय? दरवर्षीप्रमाणे आपल्याला झाडं तर लावायचीच आहेत, पण त्याचबरोबर निसर्ग आणि संस्कृतीचं संवर्धन सुद्धा झालं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख करून यायचंय आणि वृक्षारोपण करायचंय. स्वानंदी, तू पण ना मस्तपैकी नऊवारी नेसून ये. हा किती छान आयडिया आहे. नक्की नक्की. हा स्वानंदी, आणि अजून एक. अगं बोल की. सॉरी, ऐन वेळेला विचारते, पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ग की समर राजवाडेंनी ह्या उद्घाटनासाठी यावं. तर ते येऊ शकतील का? कठीण आहे का? असं काही नाही, ते विचारलं तर होई म्हणतील कदाचित. मी बोलून बघते ना त्यांच्याशी. त्यांचं अगं ऑफिस मधलं शेड्यूल एक्झॅक्टली काय हे माहीत नसतं ना मला, त्यामुळे एवढ्या लास्ट मोमेंट सांगितल्यानंतर ते मुळात काम कॅन्सल करून येऊ शकतील का हे फक्त बघावं लागेल. पण मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, मग मी तुला फोन करून कळवते तसं. बरं, कळव. भेटू आपण, लवकर ये. हा, बाय बाय. बाय बाय. हे घे. ते बघा, इथेच लावू ना? हो हो आणि बाकीचं नीट आहे ना सगळं? हो. हे करतेस खरं सगळं, पण मोठी जबाबदारी हा, काळजी घ्यावी लागणार. अयो, त्यात काय, घेईन की मी. आणि मलाही तुझी काळजी घ्यावी लागणार. कसली? बऱ्याच गोष्टींची, पण तरी त्यातल्या त्यात काय होतं ना, आपल्याला का वाटत असतं की आपण छान जगतोय, आपण एकदम बरोबर वागतोय, पण आपल्या नकळत कधीतरी अगदी छोटीशी चूक होऊन जाते आपल्याकडनं आणि माहित नाही त्याची मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. म्हणजे हेच की तू अजून खूप लहान आहेस, त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार एक दिवस येणार आहे हे स्वप्न बघणं छान आहे. अगं, आपल्या प्रत्येक मुलीला लहानपणापासून आपल्या परिकथांनी हेच शिकवलंय की नाही, की एक दिवस असा छान घोड्यावर बसून मस्त रुबाबदार एक स्वप्नातला राजकुमार आपल्या समोर येणार आणि आपण त्याची स्वप्न बघत 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 मोठे होतो. पण हे मोठं होताना आपण काय करत असतो, शिक्षण घेत असतो. त्यामुळे हा तुझ्या स्वप्नातला राजकुमार जेव्हा तुझ्या समोर येऊन उभा राहील ना, तेव्हा त्याला रिसीव्ह करायला आपण स्वतः इंडिपेंडंट, खमकं शिक्षण घेऊन ताठ मानेने उभं असायला हवं. कळलं? तेव्हा आपलं हे स्वप्नाळू जग ना छान मस्त होईल.